मंडळी, या हिवाळ्यात जर तुम्हाला आपल्या भारतातल्या गोल्डन ट्रायंगलची ट्रिप करायची असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। गोल्डन ट्रायंगल म्हणजे दिल्ली, आग्रा आणि जयपूर। बाय द वे, दिल्ली आणि जयपूर या दोन्ही ठिकाणांना कनेक्टिव्हिटी अतिशय उत्तम असल्यामुळे तुम्ही यापैकी कुठलेही ठिकाण पहिल्यांदा घेऊ शकता। जयपूरची असणारी फ्लाईट कनेक्टिव्हिटी ही आम्हाला अतिशय सुटेबल होत होती, त्याच्यामुळे सगळ्यात आधी आम्ही निवडलं जयपूर। कल्चरली खूप व्हायब्रंट असलेली अशी ही जयपूर सिटी पिंक सिटी अशा नावानंही ओळखली जाते। तिथे सगळ्यात आधी आम्ही कव्हर केलं ते म्हणजे अल्बर्ट म्युझियम। संध्याकाळचा इथं जो व्ह्यू असतो तो खूप कमाल दिसतो। बाय द वे मंडळी, ह्याच्या अल्बर्ट म्युझियमच्या आजूबाजूलाच भरपूर कॅफे आहेत, बट त्याचबरोबर समोरच मसाला चौकसुद्धा आहे, तिथं तुम्ही स्ट्रीट फूड जयपूरचं एन्जॉय करू शकता। नंतर रिसेंटलीच हे बिल्टअप झालेलं आहे ते म्हणजे पत्रिका गेट। ऑल्दो प्री वेडिंगवाल्यांनी इथे भरपूर गर्दी केलेली आहे, पण हे बघायला खरंच खूप मजा येते। पत्रिका गेटला कुठल्याही प्रकारचं तिकीट नाही आहे, मात्र इतर ठिकाणी 20 रुपये 30 रुपये अशा प्रकारचं भारतीय नागरिकांना तिकीट आहे। बाय द वे, सगळ्या ठिकाणी जाताना मेक शुअर की तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करून जाता। कित्येक ठिकाणी असं होतं की तिथे सर्व्हर बंद पडतो किंवा फक्त कॅशच लागते, सो प्लीज बी अवेअर अबाउट दॅट। बाय द वे, जयपूरमध्ये 2 नाईट्स आणि 3 डेज आर इनफ। ह्याच्यापेक्षा सुद्धा कमी तुम्हाला दिवस जर हवे असतील तर तुम्हाला विदाऊट रेस्ट सगळे जे साईट सीइंग आहे ते कव्हर करायला लागतं। हवा महल आहे तो सुद्धा तुम्ही आतून छान पद्धतीने बघू शकता। लास्ट टाइम आम्ही बघितला होता, त्याच्यामुळे यावेळेला वेगळ्या पद्धतीने आम्ही हवा महल कसा कव्हर केला ते मी तुम्हाला पुढे सांगते। ती बजेट हॉटेलपासून ते एकदम लक्झुरियस हॉटेलपर्यंत सगळ्या प्रकारची हॉटेल जयपूरमध्ये अवेलेबल आहेत। त्यानंतर आमेर फोर्ट हा जयपूरमध्ये आल्यानंतर झालाच पाहिजे, बिकॉज इट इज वन ऑफ द बिगेस्ट फोर्ट्स। सो आमेर फोर्ट किंवा सिटी पॅलेस अशा ठिकाणी जाताना तुम्ही मेक शुअर करा की नक्की गाईड बरोबर घेऊन जावाल। तिथे बाहेरच्या बाजूला गाईड अवेलेबल असतात, पण त्याचबरोबर जर तुमचे कोणी पर्सनल ड्रायव्हर्स असतील तर ते सुद्धा तुम्हाला त्यांच्या ओळखीने सजेस्ट करतात। तर ह्याच्याबद्दलचा डिटेल व्लॉग जयपूरबद्दलचा आपल्या चॅनलवरती आहे, तो जाऊन तुम्ही चेक करू शकता। त्याच्यामध्ये मी गाईडचा नंबरसुद्धा दिलेला आहे, तर तुम्ही कधी जयपूरला जाणार असाल तर तुम्ही त्या गाईडला घेऊ शकता। अतिशय छान प्रकारची माहिती त्यांनी दिली, त्याचबरोबर फोटोग्राफीसुद्धा सुंदर त्यांनी केली। आमेर फोर्टच्या आतमध्येच असलेला आहे शीश महल। बघावा तितकं ह्याचं वर्णन करावं तितकं कमीच आहे। त्यानंतर सॅफ्रॉन गार्डन वगैरे सगळ्या पद्धतीने ते आपल्याला छानपैकी दाखवतात आणि मग आपल्याला खरोखरच आपण त्या काळात जगत आहोत असं वाटतं। म्हणून अशा ठिकाणी, स्पेशली ऐतिहासिक ठिकाणी, गाईडना खूप महत्त्व आहे। जवळपासच भरपूर सारे रेस्टॉरंट्स आहेत, बट आम्ही इथे मामूज इन्फ्युजन म्हणून एक रेस्टॉरंट होतं, तिथे जेवण केलं। तिथली मुघल बिर्याणी जी होती ती कमाल होती। तर आता जयपूरमध्ये आम्ही कुठे राहिलो होतो, तर जयपूरमध्ये आम्ही राहिलेलो लक्ष्मी विलास पॅलेस बुटीक हॉटेलमध्ये। हे एक हेरिटेज बुटीक हॉटेल होतं, जे की हवेली टर्न इंटू त्यांनी बुटीक हॉटेल केलं होतं। छान हॉटेल होतं आणि आमच्या हॉटेलच्या जवळच रावत कचोरी पण होतं, जे की जयपूरमधलं अगदी खूप फेमस आहे आणि इथली कचोरी, प्याज कचोरी आणि मावा कचोरी प्रचंड फेमस आहे। जयपूरमध्ये गेला तर प्लीज डोंट मिस। आता त्यांनी शेजारीच तिथे बसायचं रेस्टॉरंट वगैरे सुद्धा केलेलं, त्याच्यामुळे ते तुम्हाला जास्त इझी पण पडतं। बाय द वे, जसं स्ट्रीट फूड तुम्ही तिथे जयपूरमध्ये एन्जॉय करू शकता, तसं स्ट्रीट शॉपिंग अर्थातच बापू बाजार, जौहरी बाजार अशा ठिकाणी होऊ शकतं। बार्गेनिंग जे आहे ते इथे भरपूर प्रमाणात चालतं। जयपूरमध्ये गेला आणि तिथलं सिटी पॅलेस आणि जंतर मंतर बघितलं नाही असं होईल का? भारतीय नागरिकांनी इथे आहे 350 रुपये तिकीट। सिटी पॅलेस हे अतिशय उत्तम आणि बघण्यासारखंच सायटिंग आहे। जयपूरचे आजचे राजे सुद्धा तिथल्या सिटी पॅलेसमध्ये राहतात। तिथे वेगवेगळ्या प्रकारचे छान छान एक्झिबिशन्स होत असतात, त्याच्यामुळे तुम्हाला तिथे बघण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत। आणि मग त्याच्याच बाजूला आहे जंतर मंतर, त्याच्यामुळे दोन्हीही जे जंतर मंतर आणि सिटी पॅलेस आहे ते तुमचं एकाच ठिकाणी ऑलमोस्ट होतं। साधारण इथे 2 ते 3 तास वेळ लागतो। आणि मग मला असं वाटतं की हा असा एक सुंदर कॅफे आहे, ज्याच्यामधून हवा महलचा व्ह्यू बघत बघत तुम्ही फूड पण एन्जॉय करू शकता। तर इथे बऱ्यापैकी गर्दी असते। कॅफेचं नाव आहे टॅटू कॅफे, हवा महलच्या एक्झॅक्टली समोर आहे। बट हाच फक्त एक कॅफे नाही आहे, तर अजून बरेचसे असे कॅफे तिथे आहेत। आणि अजून एक ठिकाण जे की जयपूरमध्ये यू कॅनॉट मिस, दॅट इज चौकी धाणी। खूप अल्टिमेट युनिक असा एक्सपिरियन्स आहे। खूप प्रेमाने तिथे तुम्हाला राजस्थानी ऑथेंटिक स्टाईल थाळी वाढतात। तिथलं तिकीट आहे साधारण 1000 रुपये। बाकी ॲक्टिव्हिटीज पण आहेतच तिथे करण्यासाठी। बोटिंग आहे, वेगवेगळ्या प्रकारचे इथे तुम्ही शॉपिंग करू शकता। त्याचबरोबर इथे छान नाचगाणी होत असतात, मेहंदी काढून तुम्हाला मिळते आणि तुम्ही जे काही 1000 रुपये भरलेले आहे त्या सगळ्यामध्ये हे सगळं इन्क्लूडच असतं। जयपूर नंतर मग आम्ही निवडलो होतो ते म्हणजे आग्रा। तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुम्ही जयपूर ते दिल्ली असं सुद्धा करू शकता, पण आम्हाला सेकंड करायचं होतं ते म्हणजे आग्रा। आग्रामध्ये जे आम्ही हॉटेल बुक केलं होतं ते म्हणजे रॅडिसन आग्रा। अतिशय उत्तम सर्व्हिस आहे इथली। बाय द वे, इथल्या रूम्समधून ताजमहाल दिसतो, त्याच्यामुळे इट कॅन बी द बेस्ट चॉईस व्हाईल इन आग्रा। आणि बाय द वे, इथून डिस्टन्स जे आहे ते हार्डली 10 मिनिट्स आहे, ऑल्दो ताजमहाल असेल किंवा आग्रा फोर्ट असेल, त्याच्यामुळे अतिशय मध्यवर्ती असं ते ठिकाण होतं।
आग्र्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करू शकता. आग्र्यामध्ये असताना अजून एक गोष्ट जी म्हणजे अजिबात मिस करायची नाही ती म्हणजे सदर बाजारीतली चाटवाली गली. अतिशय अल्टिमेट असं स्ट्रीट फूड तिथे मिळतं. तिथली शेवपुरी जाऊन तुम्ही नक्की ट्राय करा, खूप अल्टिमेट असते तिथे आणि नक्की तुम्ही मला नंतर थँक्यू म्हणाले सजेशन दिल्याबद्दल. मग अर्थातच आग्र्याला आपण जातो त्याच्यासाठी की ताजमहाल आपण बघू शकू. वन अँड ओनली ताजमहाल जो आहे त्याचं सौंदर्य इतकं आहे की ते आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. तिथे गेल्यानंतर स्पीचलेस व्हायला होतं त्याची ब्युटी बघून. ताजमहाल बघणं आम्हाला सोपं जावं म्हणून गाईड जो आहे तो आम्ही आधीच बघून ठेवलेला. आदल्या दिवशीच आम्ही त्याचं बुकिंग वगैरे करून ठेवलेलं, त्याच्यामुळे आम्हाला खरंच खूप इझी पडल्या गोष्टी. आग्रा व्लॉग जो आहे त्याच्यामध्ये मी त्यांचा नंबर आणि त्यांचं नाव वगैरे सगळंच दिलेलं आहे, तिथल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. ताजमहालमधून बाहेर आल्यानंतर तिथे भरपूर सारे रेस्टॉरंट्स आहेत जिथे की एकदम छान उत्तम फूड मिळतं. त्यामुळे तिथे तुम्ही नाश्ता आणि त्याचबरोबर तिथे खूप सारे लेदरचे फॅक्टरी वर्कशॉपसुद्धा आहेत की जिथे जे लेदर आयटम्स आहेत ते अतिशय स्वस्त मिळतात आग्र्यामध्ये, तर ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. छान आयटम्स असतात तिथे, थोडंफार बार्गेनिंग होतं इथे. साधारण आग्र्यामध्ये आम्ही 2 नाईट्स आणि 3 डेज ठेवलेले आणि आमची सगळी अट्रॅक्शन त्याच्यामध्ये कव्हरसुद्धा झाली. मेहताब बाग वगैरे तुम्ही सुद्धा संध्याकाळचे इथे जाऊन बघू शकता. तिथून ताजमहालसुद्धा तुम्हाला खूप सुंदर दिसतो. बाय द वे हा आहे मिनी ताजमहाल. तुम्हाला इथे साधारण छोटे ताजमहाल बनवलेले असे सगळीकडे दिसतात की जिथे गव्हर्नमेंटचं ऑथोराइज्ड एकदम सेंटर आहे शॉपिंगचं, तिथे तुम्हाला हे दिसतात. त्याच्यानंतर आहे आग्रा फोर्ट. आग्रा फोर्ट म्हणजे इतकं सुंदर ठिकाण आहे ना, मला वाटलं नव्हतं की इतका सुंदर फोर्ट हा असेल, पण खरंच खूप सुंदर ठिकाण आहे. तुम्ही नक्की तुमच्या आयटिनरीमध्ये आग्र्याच्या हा इन्क्लूड करा. खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि येस, इथं सुद्धा गाईड घ्या. आणि हो, आग्र्यामध्ये नवाब्स म्हणून एक हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे, जिथली बिर्याणी ट्राय करायला तुम्ही अजिबात विसरू नका. स्ट्रीट फूड झाल्यानंतर आम्ही तिथे सुद्धा गेलो होतो आणि तिथली बिर्याणी ट्राय केली. खरंच खूप सुंदर बिर्याणी होती आणि एवढं का ते ठिकाण हाईप्ड आहे ते सुद्धा आम्हाला तिथे गेल्यानंतर कळालं. आग्र्याहून दिल्लीला जाताना जर तुम्हाला हवं तर तुम्ही मथुरा, वृंदावन आणि त्याचबरोबर फतेपूर सिक्रीसुद्धा करू शकता. फतेपूर सिक्रीचं फोर्टसुद्धा खूप बघण्यासारखं आहे. अनफॉर्च्युनेटली आम्हाला जमलं नाही. दिल्लीच्या सगळ्यात आधी पहिला आमचं आयटिनरीमध्ये होतं ते गुरुद्वारा बंगला साहेब. इथे गेल्यानंतरचे वेब्स आहेत त्या खूप डिवाईन असतात, त्याच्यामुळे ही आम्ही आयटिनरी ठेवलेलं. आणि त्याचबरोबर जनपत मार्केट आणि सरोजिनी मार्केटसुद्धा आम्ही खूप छान पद्धतीने एक्सप्लोअर केलं. तिथे जे शॉपिंग आहे ते खूप वेगळ्याच पद्धतीचं एकदम छान, एकदम जगातलं सगळ्यात सुंदर स्ट्रीट शॉपिंग आहे असं मी म्हणेन. आणि मग दिल्लीच्या आयटिनरीमध्ये मोस्ट विजिट आहे ते म्हणजे आहे इंडिया गेट ऑफकोर्स. तर इथे संध्याकाळी गेलं ना तर इथले वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स असतात ना, ते तुम्हाला बघायला मिळतात, त्याच्यामुळे खूप छान दिसतं. आणि आता त्यांनी अंडरग्राऊंड पासेस वगैरे केलेले आहेत, त्याच्यामुळे इथे जाणं खूप इझी झालेलं आहे. बाय द वे, जर तुम्हाला संसद भवन, राष्ट्रपती भवन बघायचं असेल तर तुम्ही जस्ट तुमची कार तिथून पास करू शकता, तुम्हाला लांबूनच राष्ट्रपती भवन वगैरे बघायला मिळू शकतं. बरं, दिल्लीत गेल्यानंतर असा प्रश्न पडतो की स्ट्रीट फूड वगैरे आहे पण चांगल्या ठिकाणी खायचं कुठे? तर कनॉट प्लेस जे आहे दिल्लीमध्ये, तिथे तुम्ही उत्तम प्रकारचे रेस्टॉरंट्स आहेत, सर्व पद्धतीचे तिथे खाणेपिणे तुम्हाला होऊ शकतं. आम्ही इथे राणीसा म्हणून जे एक थाळीचं रेस्टॉरंट होतं, कारण की दिवसभर आम्ही खूप दमलेलो, तर राणीसामध्ये आम्ही थाळी खाल्ली. अतिशय सात्विक आणि छान असं राजस्थानी पद्धतीचं जेवण होतं, ते मजा आली. दिल्लीला गेलोय आपण आणि दिल्लीचा रेड फोर्ट बघितला नाही असं होईल का? सो दिल्लीचा रेड फोर्ट आमच्या आयटिनरीमध्ये होताच आणि खरंच खूप छान आहे बघण्यासारखं. इथे सुद्धा तुम्ही जर ऑनलाईन बुकिंग केलं तर तुम्हाला आतमध्ये इझी एंट्री मिळते. ऑफलाईन बुकिंगला इथे आत एंट्री करायला वेळ जातो. सरोजिनी, जनपत याच्याबरोबर चांदणी चौक इथलं सुद्धा स्ट्रीट शॉपिंग खूप फेमस आहे. लेहंगासाठी खूप फेमस असं शॉपिंग बघायला मिळतं. त्याच्यानंतर दिल्ली हाट म्हणून जे आहे दिल्लीमध्ये, तिथे असे वेगवेगळ्या प्रकारचे पॅव्हेलियन्स लागलेले असतात, जसे की ग्लोबल विलेजमध्ये कसे प्रत्येक देशाचे लागले, तसे दिल्ली हाटला प्रत्येक स्टेट्सचे त्यांनी लावलेले, जिथे तिथं खाणं पिणं, वेगळ्या प्रकारचे आयटम्स, तिथले फेमस शॉपिंग हे सगळं ठेवलेलं आहे. सो फॉरेनर्स काय आपल्यासाठी सुद्धा एक छान युनिक एक्सपिरियन्स आहे दिल्ली हाटला जाणे हा. याचं पण एंट्री तिकीट आहे अराउंड 25 रुपये. दिल्लीमध्ये राहायचं कुठे? द लीना इंटरनॅशनल म्हणून जे आहे तिथे आम्ही राहिलो होतो. हे पहाडगंजमध्ये हॉटेल आहे, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि दिल्लीत आलो आणि मस्त छोले कुलचे खाल्ले नाहीत असं तर होईल का? तर अजिबात नाही. करोल बागमध्ये खूप सुंदर ठिकाणी, मी त्याचं नाव विसरले, सॉरी फॉर दॅट. तर त्या ठिकाणी आम्ही खूप छान असे छोले कुलचे जे आहेत ते खाल्ले. दिल्लीमध्ये इंडिया गेट, कुतुब मिनार याबरोबरच अक्षरधाम, लोटस टेम्पल, हुमायूचा टोम हे सुद्धा ठिकाणं बघण्यासारखी आहे.
मध्ये साधारण आमच्याकडे होते 2 रात्री 3 दिवस आणि ते आम्हाला पुरेसे झाले सगळे अट्रॅक्शन्स कव्हर करायला. सो इंडियाचा हा गोल्डन ट्रायंगल ट्रिप कव्हर करायला आम्हाला लागले 9 दिवस. बाय द वे, तुम्ही पण माझ्यासारखीच आयटिनरी प्लॅन करत असाल, तुम्हाला या आयटिनरीमध्ये काही हेल्प हवी असेल तर तुम्ही निःसंकोचपणे मला DM मध्ये विचारू शकता किंवा मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता. माझ्या पद्धतीने मी तुम्हाला हेल्प करायचा नक्की प्रयत्न करेन. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.